लक्ष कुठे आहे? कुठे हरवलीस काम करता करता? नाही, ते पुढच्या आठवड्यातल्या ऑर्डरीचा विचार करत होते, बाकी काही नाही. बरं, माझी इथली कामं झाली आहेत, मी येते. बरं ठीक आहे. छोट्या मालकीनबाई, तुमची काही कामं असतील किंवा आणखीन काही करायचं असेल तर तुम्ही ते करून घ्या, नाहीतर उद्या आलात तरी चालेल. नाही म्हणजे आज रोजगार केंद्राला सुट्टी दिली ना, म्हणून म्हटलं मी. नाहीतर तुम्हाला हवं ते करा, शेवटी समजा तुमचंच आहे. अगं हरकत नाही, आम्ही पण निघतोच आहे आता. आणि मी पुन्हा येईन ना या रोजगार केंद्रात. तसंही मला हे केंद्र खूप आवडलंय. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला तूही आवडली. खरं तर इथल्या सगळ्या गोष्टी मला आवडल्यात, अगदी ही खुर्ची सुद्धा. चल रिया, निघायचं आपण. ओके. आय एम लाइकिंग इट. बाय रमा. प्रताप, एक विचारू? विचारा ना. विचारते, पण मी जे विचारेन त्याचं खरं खरं उत्तर देशील? देशीलच, आय नो. मी इथे आल्यापासून तुला ऑब्झर्व करतेय, त्यामुळे तुझी एक इमेज तयार झालीये माझ्या मनात. पण थोड्या वेळापूर्वी रोजगार केंद्रात पाहिलेला प्रताप आणि माझ्या मनात इमेज असलेला प्रताप, हे दोघेही खूप वेगळे होते. रोजगार केंद्रात पाहिलेला प्रताप खूप वेगळा होता. तो प्रताप रोमॅन्टिक होता, बिनधास्त होता, माझ्याशी फ्रीली बिहेव करत होता. त्या प्रतापने माझ्या केसातून हात फिरवला होता, माझं भरभरून कौतुक केलं होतं. हे सगळं काय होतं प्रताप? प्रताप, तेव्हा काय झालं होतं? अहो ते म्हणजे आता. प्रताप, प्रताप रिलॅक्स. तू असं का वागलास याचा जाब विचारत नाहीये मी. आणि हा विषय काढल्याने तुझ्या वागण्यात बदल होणार असेल तर नको हा विषय. पण मला तुला एवढंच सांगायचंय की मगाशी तू जे वागलास ते आवडलं मला. प्रताप, तू असाच राहा, तू असाच वागत राहा. मला मनापासून आवडलंय ते. बरं चल, निघूयात का? प्रताप, मगाशी निघताना हात हातात घेतला होतास माझा. आत्ता तर इथे कुणीच नाहीये आणि ही जागा पण खूप रोमॅन्टिक आहे. कम ऑन प्रताप, मी आणखी काही करायला सांगत नाहीये, फक्त हात हातात घे. काय होता कुठं तुम्ही? जेवणाची वेळ उलटून गेली तरी घरी कोणी नाही, घरात खायला काय नाही. घरात खायला नाही म्हणून आल्याला डोकं नको खाऊस आमचं. काय झालंय पित्ताश्री? नाही एवढं तापलेलं काय तुम्ही? नाही काय झालं असलं जरा डोक्याला तेल लावून घ्या. थंड बडबड बडबड.
तिथे त्यांची बडबड ऐकलंय, तिथे त्याची बडबड ऐकते. दिवसभरून बडबड ऐकलं तर चाललाय. तेच विचारतोय मी, काय नेमकं झालंय काय? हा, नसल सांगायचं मला तर राहू दे. ए नाटक्या, त्या विश्वाच्या आईकडे गेलो होतो. रामान विश्वाचं लग्न लावून दे म्हणून मागच लागली होती. हेच पटत नाही मला. त्या विश्वानं सगळा मॅटर तिकडच्या तिकडे सोडवायचा, ते तुम्हाला बोलवून बसला. एकदा त्या बाईला जाऊन भेट, म्हणजे तुला कळेल कशी कटकटी येते. का काय बोलली का? काय बोलले नाही ते विचार. हट्टालाच पेटली होती. रामान विश्वाचं लग्न लावून दे म्हणून ऐकायलाच तयार नव्हती. शेवटी स्पष्ट शब्दामध्ये नकार देऊन आलोय आम्ही. बरं झालं. नाही झालं ते बरंच झालंय. त्याच्यानंतर जे काय ऐकवलं ना आम्हाला दोघांना, आम्हाला म्हणले तुमच्या घरात लग्नच करायला नको होतं, बाईचं बनी गळ घातली म्हणून लग्नाला तयार झालो. तुम्ही ते एवढं बोलत होती वाईट वाईट. ठीक आहे ना, जाऊ दे. काय ठीक आहे, काय ठीक आहे? काय काय बोलली ती? म्हणली सुमी आमच्या पात्रात एक पोर टाकून गेली. सुमीने कधी काळजी घेतली नाही तिची. मीच राबते. तुझ्याबद्दल पण बोलत होती. माझ्याबद्दल काय बोलत होती आणि काय बोलत होती? हेच म्हणत होती की तू कसा सुमीचा भाऊ आहेस. सुमी काम चुकार होती, तू पण तसाच आहेस. पक्षाच्या नावावर उंडारात बसतोस फक्त. रमेला पण सोडलं नाही ते. तुझ्याबद्दल पण लय बोलली. काय सांगू आता? एवढं बोलली ना ती बाई, आम्हाला मन आणि कान दोन्ही बधीर झाले. काय सुचनाच झाले एकदम. बरं जाऊ दे, तू लक्ष देऊ नको अजिबात तिकडं. तू त्यांना नकार देऊन आली ना, मग झालं. अरे एवढ्यावर नाही थांबलेली ती. मग आता आणखी काय? आम्हाला म्हणले तुमचे आणि आमचे संबंध संपले, तुम्ही आम्हाला मेलात, त्याच्यापुढे आम्ही तुमचं तोंड पण बघणार नाही म्हणे. तुला समजतंय का? अरे या पुढं आपण सुमीच्या बाळाला म्हणजे बेबोला बघण्यासाठी तिच्या घरात पण जाऊ शकत नाही. बर आई बाबा तुम्ही जरा शांत व्हा, जास्त टेन्शन घेऊ नका. आपण काहीतरी तोडगा काढूया. हा, म्हणजे काय? रमाबाई उगवल्या नाहीत अजून? ए सरला, आता बस कर ना. झाला तेवढा त्रास काय कमी आहे? अजून रमाचा विषय काढून आणखीन त्रास वाढून घेतेस. आता अजून आले नाही म्हणून म्हणले मी नुसतं. अगं बाई जरा शांत राहा ना. चुकलं माझं, राहिलं. थँक्यू. कशाबद्दल? तुम्ही आज तुमचं स्थान रियाला दिल्याबद्दल मला तुम्हाला थँक्यू म्हणायचं. ठीक आहे. आणि अजून एक बोलायचं तुमची. तुम्ही जे केलं ना ते खूप चांगलं केलं. आज मी खूप आनंदात आहे. का माहिती? संपूर्ण गाव म्हणते माझा आणि रियाचा जोडा लाखात एक आहे. वी आर मेड फॉर इच अदर. तुम्ही नकार दिला नसतात ना तर हे शक्यच झालं नसतं. म्हणून मला तुम्हाला थँक्यू म्हणायचंय. आणि हो, बरं झालं हे तुम्ही अशा रस्त्यात भेटलात. तुम्हाला थँक्यू म्हणण्यासाठी मी खास भेटायला आलो नसतो ना. म्हटलं रस्त्यात भेटलाच आहात तर बोलूया थँक्यू. थँक्यू वन्स अगेन. आल्या बाईसाहेब, नेहमीप्रमाणे उशिरा आल्या. रमे, ते काय झालं, मला भूक लागली होती अगं संध्याकाळी. तुझी खूप वाट बघितली, मग आई बाबा आले, म्हटलं घेऊया आपण जेवून. नाही ठीक आहे. बरं एक काम कर, तू हात पाय धुवून घे आणि लगेच जेवायला बस. हा चल. थांब रामा, थांब जरा. रवा, खूप दिवस झाले प्रश्नाची टाळाटाळ. नाही इतके दिवस तुला समजून घेण्याचा प्रयत्न केला, तुझ्या कलाने घेतलं, पण आता बास झाला. गेले काही दिवस रोज रात्री उशिरा तू येतेस घरी. तुझं काय चाललंय, तुझ्या मनात काय आहे हे आम्हाला सांगावंसं वाटत नाही तुला? नाही, विश्वासाचा प्रश्न असेल ना तर आमचा विश्वास आहेच तुझ्यावर, मग तसा तुझा आमच्यावर नको? आम्हाला सगळ्यांना विश्वासात घेऊन एखादी गोष्ट सांगावी असं तुला वाटत नाही का? तुला याला का उशीर होतो, काय चाललंय तुझ्या मनात, हे जोपर्यंत तू सांगत नाहीस तोपर्यंत मी अन्नाला स्पर्श सुद्धा करणार नाही.
आणि तूही जेवायचं नाहीस. राहू आपण दोघी जणी उपाशी. आणि मी हे करू शकते तुला चांगलंच माहिती. आणि जोपर्यंत तू प्रश्नाचं उत्तर देत नाहीस तोपर्यंत अन्नाचं कण पण घेणार नाही. मामी अगं हे समज करायची काय गरज आहे? ते सांगणारच होते तुला समज. आणि आता मी तिकडूनच आली बघण्या. तिकडूनच आले म्हणजे? मामी अगं नाशिकला एक महिला आश्रम आहे, तिकडच गेले होते मी. नाही म्हणजे पेपरात त्यांची जाहिरात वाचली होती की त्यांना एका महिला सुपरवायझरची गरज आहे. मग तिकडे जाऊन मुलाखत देऊन आले होते. आणि मग त्यानंतर बी 2-3 वेळा त्यांनी माझी मुलाखत घेतली आणि शेवटी जाऊन माझी निवड केली आहे बघ. मामी अगं मला ती नोकरी मिळाली आहे. मला आता तिथंच राहायचं आहे. आणि तिथली लोक बी चांगली आहेत बघ. आणि तिथं काम करता करता मला पुढचं शिक्षण घेण्याची परवानगी बी दिली आहे त्यांनी. पण मग आता तू नेमकं करणार काय? दादा आता मी तिकडेच राहणार आहे. मला नोकरी मिळाली ना बघ. आणि तसं बी माझ्यामुळे तुम्हा समजांना त्या गावातल्या लोकांना कुठला बी त्रास सोसायची गरज नाही बघ. मी जाईन लवकरच नाशिकला. छान आहे. ओ छोट्या मालकीन बाई या. नमस्कार. नमस्कार नमस्कार. छोट्या मालकीन बाईला खुर्ची. हो तुम्ही प्लीज मावशी बसा. राहू द्या खरंच राहू द्या. तुम्ही तुमची कामं सुरू ठेवा. हा मी आले म्हणून उभ्या नका राहू. बस हो बसा. बरं मग आज काय करताय? कुठली ऑर्डर आहे? ठीक आहे, आमची कामं चालूच आहेत. आज शेवची ऑर्डर आली ना आणि ती लगेच द्यायची आहे म्हणून मी शेव बनवतोय. अच्छा पण मग तुम्ही एवढ्याच आहात? हो आता आम्हीच आहोत. दुपारनंतर आणखी मी बायका येतील. ओके. बरं ही ऑर्डर कधीपर्यंत पूर्ण करून द्यायची आहे? संध्याकाळपर्यंत पुरी करू, मग नीट बांधून पुढे पाठवून द्यावी लागेल. ओके. मावशी मी इथे तुमच्यासोबत थोडा वेळ घालवला तर चालेल ना तुम्हाला? अहो छोट्या मालकीन बाई हे काय विचारणं झालं का? थँक्यू. मावशी मला शेव बनवता येत नाही पण तुम्ही शिकवाल का? काय झालं? शिकवाल ना? अहो आम्ही शिकू पण तुम्ही हे कशाला काम कराल ना? त्यात काय झालं? मी मदत करते तुम्हाला. मला सांगा कशात काय ते. हा मंजू जी बाई साहेब. रियाला बघितलंस का? वय ते आत्ताच जरा वेळापूर्वी रोजगार केंद्रात गेल्यात बघा. तुम्ही मंदिरात गेला होता ना म्हणून माझ्याकडे निरोप केला. अगं पण तू तिला जाऊच कशाला दिलंस? म्हणजे ते छोट्या मालकीन बाई आहेत तर मी कसं अडवणार त्यांना? आणि नका जाऊ असं बी कसं म्हणणार ना? अगं काहीतरी कारण द्यायचंस. तुला माहिती आहे ना सगळी परिस्थिती. मग अगं मंजू तुला समजतंय का? प्रताप सुद्धा तिच्या बरोबर नाहीये. तो बाहेर गेलाय. तो दुपारी परत यायचाय. अगं रिया तिथे एकटी गेलीये. आता रमा असणार. तिथल्या बायका काही बोलल्या, रियाच्या कानावर काही पडलं तर काय करायचं मला सांग? होत्याचं नव्हतं होईल ग. काय करायचं काही कळतच नाहीये मला आता. मंजू ही सगळी कामं तू बाजूला ठेव आणि आत्ताच्या आत्ता रोजगार केंद्रामध्ये जा. तिथे रमा आणि प्रताप विषयी काही बायका जर काही बोलल्या तर जरा सांभाळून घे. तुला समजते ना मी काय म्हणते? जी बाई साहेब कळतंय मला. मी जाते. जा पटकन. जी तुम्ही नका काळजी करू. मी बघते काय ते. मावशी सांगा मला कशी झाली आहे शेव? जमते ना?
अहो तुम्ही काही सांगतच नाहीये मला. हो चुकली शेफ तर चुकली म्हणून सांगा, त्यात काय एवढं. आणि तसं एवढ्या लवकर जमणारच नाहीये मला. नाही म्हणजे 1-2 दिवस प्रयत्न केला ना तर जमल बघा तुम्हाला छोट्या मालकीनबाई. त्यात काय एवढं अवघड काम नाहीये बघा. एवढं अवघड नाहीये पण थोडं आहे नक्की. म्हणजे एखाद्याला जर शिक्षा द्यायची असेल तर इथे शेफ बनवायला बोलवलं पाहिजे. हो मला एकदमच काही येत नाहीये असं नाही. थोडाफार स्वयंपाक येतो मला. म्हणजे हे असं शेव चकली वगैरे मी कधी बनवलं नाहीये. पण हा 1-2 भाज्या येतात, पोहे किंवा भात वगैरे पण बनवते मी. आणि चपात्या? चपात्या माझ्या हातून चपात्या होतात हेच महत्वाचं. गोल सोडून सगळ्या आकाराच्या चपात्या होतात माझ्या. मॉम तर डॅडला माझ्या हातची चपाती वाढताना ऑलवेज म्हणते, ओळखा पाहू आज रियाने कुठला देश बनवलाय. मालकीनबाई हे तुमच्या गळ्यात कसं? हे माझ्या गळ्यात कसं म्हणजे? अहो मावशी काय बोलताय तुम्ही? अगं ते यांच्या गळ्यातलं. अहो ते गळ्यातलं ना. अहो ते नाही का त्या दिवशी आपण सरफाकडे गेलो होतो तेव्हा छोट्या मालकांनी बी सरफाकडे ऑर्डर दिली होती, तेच आहे ते. छोट्या मालकीनबाईंसाठी खास बनवून घेतलंय ते. वय वय तरीच म्हटलं बघितल्यासारखं वाटतंय. ए बाय द वे रमा नाही आली का आज? मी तिला खरंच खूप मिस करते. म्हणजे गेल्या वेळी भेटली तेव्हा खूप छान बोलली माझ्या बरोबर. आज रमा नाही आले, तिचं काहीतरी काम आहे. रमा काय ग काय झालं? काय नाही ग, तू जाणार असं म्हटल्यापासून डोक्याला भुंगा लागलाय माझा. रमा एकदा विचार करतेस का पुन्हा? मामी माझा विचार पक्का झालाय. मग असं का करतेस तू? आम्हाला सगळ्यांना सोडून तू कायमच्या नाशिकला जाणार म्हटल्यानंतर ना जीवाचं धस्स होते माझ्या अगदी. अगं एवढा मोठा निर्णय घ्यायच्या अगोदर आमच्याशी बोलावं, आम्हाला विचारावं असं नाही का वाटलं तुला? मामी अगं असं कसं होईल बरं? तो विचार डोक्यात आल्यापासून ते नाशिकला जाईपर्यंत सतत असं वाटत होतं की तुम्हाला येऊन सांगावं, पण का रमा? मामी अगं तुम्हाला आधीच विचारलं असतं तर तुम्ही नाहीच म्हणाला असता. तुमचं उत्तर ठावं तुम्हाला. माझ्यावरच्या प्रेमापोटी तुम्ही मला कुठं कधी जाऊच दिलं नसतं. बरं आता मला जावं लागणार आहे पण जाणार आहे मी. कामाच्या कागदपत्रांवर सही करून आली मी. तुला एक सांगू मामी, खरं तर माझ्या संग तुम्हा समद्यांना बी घेऊन जायचं होतं. कारण माझ्यामुळे या गावात तुम्हा समद्यांना बिलही सोसावं लागलेलं, हे ऐकावं लागलं. माहित आहे मला, त्यामुळे लई अपराधी असल्यासारखं वाटतं. अगं तुझा मामा पिंट्या मी काही बोललोय का तुला? आम्ही अगं कोणी काही बोललं नाही, पण सोसावं तर लागलंच आहे ना. पण माझ्यामुळे तुम्हाला आणखीन त्रास व्हावा असं वाटत नाही मला. त्यामुळे मी आता इथून गेलेलीच बरी आहे. हे बघ रमा, मामी आता नको ना अडवू मला. ठीक आहे, आता तू ठरवलंच आहेस तर नाही अडवणार मी तुला. देवी नवसान विरोबा तुझ्या पाठीशी आहे. कुठलंही संकट तुझ्यावर येऊ नये अशी प्रार्थना करीन मी.